नमस्कार, सुप्रभात आणि जय शिवराय मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. हा पण एक मागच्या ब्लॉगसारखा आपला गड किल्ल्यांचाच ब्लॉग असणार आहे. आणि आज आपण चाललो आहे सुधागड किल्ल्यावर. आज संकष्टी पण आहे आणि ऑन द वे आपल्याला बल्लाळेश्वराचं मंदिर पण लागेल. सो बाप्पाचं दर्शन पण घेऊया. आणि वाटेत अजून एक ऐतिहासिक ठिकाण आहे, ते पण मला भेट द्यायचं आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. तर स्वागत आहे, भेटूया पुढे व्हिडिओमध्ये. ये लवकर. आता इमॅजिकाच्या इथे थांबलो आहे. थोडा लाईट नाश्ता करून मग पुढचा प्रवास करूया. अजून पालीला तरी पण नाही, ॲक्च्युअल बेस विलेजला पोचायला तरी पण अजून 1.5 तास लागेल. मध्ये पाली गणपती पण आहे. जर गर्दी नसेल तर त्याचं पण बाप्पाचं पण दर्शन घेऊन पुढे जाऊ. भेटूया पुढे. मित्रांनो, आता ना आपण एक डी रूट घेणार आहोत. त्याचं कारण मी तुम्हाला पुढे जाऊन त्या जागेवर जाऊनच सांगतो. तर तुम्ही कधी पाली सुधागड मार्गावर कधी प्रवास करत असाल तर पालीच्या दिशेने जातावेळी डावीकडे आणि खोपोलीच्या दिशेने जातावेळी उजवीकडे उंबरखिंडीकडे एक रस्ता जातो. थोडासा ऑफ रोडच आहे, पण नक्की त्या जागेवर भेट द्या. आणि त्याचं कारण असं आहे की तिथला इतिहास तुम्हाला पुढे सांगतो. मेन रोडवरून आतमध्ये आल्यावर थोडासा एक ऑफ पॅच लागतो आणि त्याच्यानंतर रस्ता चांगला आहे. रस्ता चालल्यावर थोडासा एक राईट साईडला खाली उतरायला जागा आहे. तिथून आल्यानंतर आपण ॲक्च्युअल जागेवर येऊन पोचतो. खरं तर हे नदीचं पात्र आहे, फक्त याला समरभूमी म्हटलं जातं. आणि त्याचं कारण आहे, स्वराज्याच्या इतिहासातली एक महत्त्वपूर्ण लढाई या भागात झाली होती. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आता मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या जागेचं नाव आहे समरभूमी उंबरखिंड. खरं तर नदीचं पात्र आहे आणि चारी बाजूने डोंगररांग. पण ह्या जागेला समरभूमी म्हटलं का जातं त्याच्यामागे पण एक खूप मोठा इतिहास आहे. स्वराज्यातील खूप मोठी महत्त्वाची लढाई इथे झाली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचं गनिमी कावाचं उत्तम उदाहरणसुद्धा दिलं जाऊ शकतं. इसवी सन 1660मध्ये शाहिस्तेखान मुघलांच्या दख्खन सुब्याचा सुभेदार म्हणून दक्षिणेत आला आणि पुण्यात येऊन त्याने मुक्काम केला. पुढे त्याने आपला सरदार कारतलाब खान याला कोकण पट्ट्यातील चौल, भिवंडी, पनवेल, नागोटणे ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेली ठिकाणे हस्तगत करण्यासाठी पाठवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी ही खबर कळताच सरसेनापती नेताजी पालकर यांना त्यांनी मराठी सैन्यासह उंबरखिंडीमध्ये छावणी टाकण्यास सांगितले. कारतलाब खान आणि मुघलांचं सैन्य उंबरखिंडीमध्ये उतरतोच तोच एका बाजूने नेताजी पालकर आणि दुसऱ्या बाजूने स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघलांच्या सैन्यावर हल्ला केला. मराठ्यांच्या झालेल्या अचानक हल्ल्यामुळे मुघल सैन्य गोंधळून पळू लागले. परंतु चारी बाजूला असलेले डोंगररांग आणि डोंगरामध्ये मराठ्यांचे सैन्य लपून बसलेले होते. त्यामुळे मुघलांना कुठेही जाण्याची संधी नव्हती. 4 तास चाललेल्या या लढाईमध्ये मुघल सैनिकांना हार मानण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्यानंतर स्त्री मुघल सरदार रायबाग यांच्या सल्ल्यानुसार कारतलाब खानाने तहासाठी दूत पाठवला. शरणागती स्वीकारावी अशी विनंती केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी खंडणी घेऊन त्यांना परत जाण्याची परवानगी दिली. या युद्धात मुघलांचा पूर्णपणे पराभव झाला आणि मराठ्यांनी उत्तर कोकण सुरक्षित. मराठ्यांची ही लढाई धैर्य, गनिमी कावा
आणि रणनीतीचे एक उत्तम उदाहरण आहे. या विजयानंतर दरवर्षी 2 फेब्रुवारीला उंबरखिंड विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. 2001 साली शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी इथे ध्वजस्तंभ उभारून या परंपरेची सुरुवात केली. जय शिवराय. मित्रांनो, हा जो आपल्याला लेफ्ट साईडला दिसतोय तो आहे सरसगड. या गडावर पण आपण पुढच्या वेळी नक्कीच येऊ. सध्या तर आपला दौरा आहे सुधागडचा, आधी तिकडे जाऊन येऊया. पालीमध्ये एंटर केलं. आज संकष्टी आहे आणि अष्टविनायकांपैकी एक गणपती आहे, तर मग दर्शन घेऊनच पुढे जाऊया. काय बोलतो? हो की नाही? दर्शन झालंच पाहिजे. दर्शन झालंच पाहिजे. पुढचा प्रवास बाप्पाच्या दर्शनानंतर. प्रकारे बाप्पाचं दर्शन करून झालं आहे आपलं. आता 25 मिनिटावर आपलं डेस्टिनेशन दाखवतं. या पुढचा प्रवास पटकन करूया. इथून आपली वाट जाते आतमध्ये, गाडी पार्क केल्यावर तिथे. हो, दर्यागावात पोचल्यानंतर मराठी शाळेच्या इथे गाडी पार्किंगची सुविधा आहे आणि मग तिथून बाजूनेच ट्रेकला सुरुवात केली आणि पुढे आमच्या नजरेच्या टप्प्यासच गड दिसतो आहे. बघू आता किती वेळ लागतो आहे. किती वाजलं रे? आता 10:55. ऑलमोस्ट 11 वाजलेत. 11 वाजता ट्रेकची सुरुवात केली. बघू आता मुख्य दरवाजापर्यंत जायला किती वेळ लागतो आहे, पुढे सांगतो तुम्हाला. ऊन कडक ऊन आहे. 11 वाजताच उन्हाचे चटके लागत आहेत. बघू पुढे. सांगायचं राहून गेलं, आज माझ्यासोबत आहे रुपेश, ज्याला तुम्ही मागच्या देवकुंच्या ब्लॉगमध्ये बघितला असेल. आज पण तो माझ्यासोबत आहे ट्रेकला. बघू पुढचे किती ट्रेक करतोय तो, आज समजेल त्याला. मी टूर मॅनेजर आहे. हा सॉरी, हा टूर मॅनेजर आहे. ॲक्च्युली प्लॅनर तो होता आजचा ट्रेकचा. ठीक आहे, बघूया त्याला. हे कितवा ट्रेक आहे तुझा? मोजले नाहीत, भरपूर झाले. म्हणजे आहे तो हाडाचा ट्रेकर आहे तो, म्हणजे पुढे करू शकतो. मी त्याला ग्रँटेडली नाही घेते. आता पुढे भेटूया. उन्हाचा कडाका आहे, कडाका. कडाका तडाका डोक्यावर परिणाम झाला. हे उन्हाचा तडाका आहे. 7 वाजता राईड सुरू केलेली कर्जतवरून. इथे पोचायला तसे पण 2च तास दाखवत होते, पण आम्ही मध्ये उंबरखिंडीजवळ थांबलो. तिथे थोडा टाईमपास झाला. त्याच्यानंतर बाप्पाचं दर्शन घ्यायला पालीला थांबलो आणि मग फायनली ट्रेकला सुरुवात झाली आहे. 1 तासात दरवाजापर्यंत पोचू असं वाटतंय. सेम स्पीडला चालत राहिलो तर. जास्त ब्रेक तर नाही घेणार आम्ही. बघूया पुढे. वाडीपासून थोडं पुढं चालत आल्यावर थोडा पठाराचा भाग लागतो आणि तिथून आपल्याला पूर्ण डोंगर दिसते दोन्हीकडची. ही आणि आपला मुख्य दरवाजा पण तिथून दिसतोय सुधागडचा. उन्हामुळे धाप लागते, बाकी काय नाही. बाकी चिल आहे आपण. प्रेशरसाठी. येस. आणि इथे दिसतोय तो टकमक टोक. इन अदर वर्ड्स कडेलोट पॉईंट. मगासपासून थोड्या 2 मिनटावर पुढे चालत आल्यावर आपल्याला अशा प्रकारचे विरगळ दिसतात. हे स्मारक असावेत.
अशा प्रकारची 4 स्मारकं इथे आहेत, जे की नक्कीच काहीतरी त्याचं महत्त्व असेल. आधीच्या काळातले जे सैन्य असतील त्यांच्या स्मरणार्थ ते बांधले असतील त्या काळचे, तरी पण ते अजून शिल्लक आहेत या अवस्थेमध्ये. कडी चढायला सुरुवात झाली आहे जंगलातून. आता खरी दमछाक होणार आहे. कुठून जाऊ? दम लागलाय. नाही थका. क्या मैं नहीं थका, थकते तो सब है, बताता कोई नहीं है. थोडी विश्रांती घेतोय, जास्त नाही, 2 मिनटं फक्त. आणि विश्रांती घेतच होतो तर हे बघा का असे कचरा करायचे. स्वतःच्या बॉटल त्यांना घेऊन जाता नाहीत ना परत वरती, आम्ही उचलू आणि पाठी घेऊन जाऊ. 15 मिनट हो चुके हैं अभी तक. 11:15 वाजलेत. 15 मिनटं चालल्यानंतर आपण येऊन पोचतो पहिल्या शिडीपर्यंत. गुड पेस ब्रो. शिडी चढून आल्यानंतर काहीसा असा आपल्याला परिसर दिसतो खालवरचा. त्याच्या पुढेच कातलात कोरलेल्या पायऱ्या पण आहेत, ज्या की खूप जुन्या आहेत, अजूनपर्यंत आहेत त्याचे अवशेष बऱ्यापैकी. बरं वाटतं बघून. अजून थोडं पुढे चालून आल्यावर आपल्याला दुसरी शिडी पण पाहायला मिळते. मला जरा दम लागला आहे उन्हामुळे. तसं काय नाही, चढून दम नाही लागला, ऊन जरा जास्तच आहे असं दरवर्षी वाटतं. आणि हो, समोरचा दिसणारा समोरची दरी कॅमेरामध्ये जस्टिफाय नाही होते, पण डोळ्यांनी एवढी सुंदर दिसते. काश अभी मेरे पास ड्रोन होता ब्रो. एक तासाचा टार्गेट ठेवलेला आणि 1 तासात गाड्याच्या दारापाशी, ऑलमोस्ट कवर. 1 तासात गाड्याच्या मुख्य द्वारापाशी नाही पोचलोय. आय एम डन. ज्या जागेला आम्ही गडाचा मुख्य दरवाजा समजत होतो ती जागा तर निघालीच नाही. तेव्हा जाणवलं कुठल्याही गडावर जाण्यापूर्वी अभ्यास करणं किती गरजेचं आहे. सह्याद्रीत येताना कधी पण काळजी बाळगावी, नाहीतर असं काहीतरी बघायला भेटतं. लुक ॲट दिस, कसा बसलाय बघा, रेडी टू अटॅक. ये रहा स्कॉर्पियन किंग. दिसतोय का नाही तुम्हाला काय माहिती. पकड असा. त्या पायऱ्या चढून आल्यानंतर शेवटी आपण येऊन पोचतो चिलकती बुरुजाजवळ. तर मित्रांनो, हा आहे चिलकती बुरुज आणि त्याच्या खालून आपल्याला दिसतो परिसर हा पूर्ण. ती एक घळ आहे.
गडावरून दृष्टिक्षेपात आजूबाजूचे किल्ले दिसतात. मला तर आता त्यांचं नाव नाही माहिती. तुम्हाला जर माहिती असेल जर कोणी ट्रेकर मंडळी बघत असतील तर कमेंटमध्ये सांगा मला कोणते गड आहेत, सुधागडावरून कोणते गड दिसतात. बाबा खरं रस्त्याने चल ना. तो बघ. आई शपथ कसला मोठा वानर आहे. अरे यार किधर से लेके आया तू. आणि मी चिखलातून घेऊन आलो याला. आणि मित्रांनो, गडावर फिरताना समजतंय की का महाराजांनी ह्याचा पहिले राजधानीसाठी विचार केला असावा. या गडाचा विस्तीर्ण पसरलेला आहे रायगडासारखाच, आणि मोठे मोठे राजवाडे आहेत, जागोजागी पाण्याचे टाके, तलाव आहेत. इथे एक तलाव आहे. हा हे आपले पूर्वज वानर, आणि हा इव्हॉल्ड प्राणी. दूरवर पठार पसरला आहे. समजत नाही आहे कुठे जाऊ. तिकडे एक पाटी दिसते, तिकडे जातो. आणि गडावर बरेचसे अवशेष वाड्यांचे अवशेष बघायला मिळतात. आणि ते बघ डबका आहे रे, ते काय गडूळ पाण्यात जातोस. तळावाच्या बाजूला थोडंसं फ्रेश झालो आणि पुन्हा फिरायला सुरुवात केली आहे. बघू आता कधीपर्यंत फिरतोय. किती वाजले रुपेश? 2:15 झालेत. 3पर्यंत उतरायला सुरुवात करू. गडावर पोचून सुद्धा काहीच पाहिलं नाही असं वाटत होतं, आणि त्याची खंत मनात जाणवत होती. आणि त्यामुळेच हा व्लॉग अपूर्ण राहणार होता. तर हा व्लॉग इथे संपवतो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही ते मला कळवा. आणि मी पुढचे कोणते गड किल्ले फिरले पाहिजेत आणि कशी माहिती अजून दिली पाहिजे हे पण तुमची प्रतिक्रिया द्या मला. चांगल्या प्रतिक्रिया द्या. ठीक आहे. बाय बाय.